एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. काल दिल्लीमध्ये जो प्रकार आपल्याला पाहायला मिळाला त्यातल्या एका बाबतीत सगळ्यांचंच एकमत आहे, मग ते भाजप असो, काँग्रेस, राष्ट्रवादी, इतर पुरोगामी पक्ष संघटना असो, कोणी का असे ना, की जो हिंसाचाराचा भाग आहे त्याचं समर्थन होऊ शकत नाही. काही जणांनी त्याचंही करायचा प्रयत्न केला, पण हिंसाचाराचं समर्थन होऊ शकत नाही. इतकंच काय, जो संयुक्त किसान मोर्चा दिल्लीतला होता, ज्याला आपण गेले 2 महिने पाहतोय, त्यांनी सुद्धा या गोष्टीपासून अंतर ठेवलेलं आहे. अशा परिस्थितीत मग या हिंसाचाराची जबाबदारी कोणाची? हा दाखवता तसा उत्स्फूर्त होता की त्यामागे एक षडयंत्र होतं? आणि जर का षडयंत्र असेल, जे असायची शक्यता जास्त वाटते, कारण इतक्या सहजपणे ट्रॅक्टर बरोबर मध्येच घुसवणं, बस गाड्या ढकलून टाकणं किंवा आणखी बाकीच्या गोष्टी होणं, झेंडा वगैरे दाखवणं, काही जणांना फार प्रेमळ त्यांच्या भावना आहेत की ते झेंडे नुसते सेक्युलरिझमचं प्रतीक आहे आणि त्याच्यामध्ये काही वाईट नाहीये, त्यांना प्रतीकातलं राजकारण समजावून सांगावं लागेल. पण या सगळ्या प्रकरणामागे नेमकं आहे तरी कोण? आणि हाच विषय आपण माझा विशेषतः घेतलेला आहे. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी हा विषय नेमकं काय काय घडलं आणि का मुद्दा उपस्थित होतोय चर्चेसाठी, पाहूयात या रिपोर्टमधून. दिल्लीत काल किसान ट्रॅक्टर मार्च दरम्यान झालेला हिंसाचार सगळ्या जगानं पाहिला. आता सर्वांच्या मनात प्रश्न हाच आहे की हा हिंसाचार एक उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती की विचारपूर्वक घडवलेलं षडयंत्र? काँग्रेससह सगळ्याच भाजपेतर पक्षांनी, संघटनांनी, पुरोगामी चळवळींनी याबाबत सावध भूमिका घेत थेट निषेध करणं टाळलेलं आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी घडला प्रकार चुकीचा म्हणतानाच केंद्र सरकारनं प्रतिसाद न दिल्याचा हा परिणाम असल्याचं सूचित केलं. दुसरीकडे भाजपनं अत्यंत आक्रमक होत या घटनेचा निषेध केलाय. राज्यातले भाजपचे नेते आशिष शेलार यांनी तर शरद पवारांसह शिवसेनेवरही टीका केली आहे. शरद पवारांनी आता फेसबुक पोस्ट का लिहिली नाही, संजय राऊतांचं तोंड शिवलंय का, अशा शब्दात त्यांनी सवाल केला. सोशल मीडियाही या घटनांवर दुभंगलाय. महत्वाचं म्हणजे संयुक्त किसान मोर्चानं या घटनांपासून अंतर ठेवलंय आणि त्यामुळेच प्रश्न उपस्थित होतो की दिल्लीच्या काल ट्रॅक्टर मार्चच्या आड कुणाचं षडयंत्र तर शिजत नव्हतं ना? आणि हाच आहे आजचा माझा विशेष. त्यामुळे मुद्दा गुंतागुंतीचा आहे. लगेच कुणाला कुठलंही एक सर्टिफिकेट देता येणार नाही अशा प्रकारचा आहे. मात्र सर्टिफिकेट वाटायचा प्रयत्न मात्र होतोय. ज्याला त्याला आपली एक पॉलिटिकल आयडिओलॉजी आहे, त्यानुसार समोरच्या छावणीवरती आपल्याला आरोप करायचे तसं ठरवून टाकलेलं. मी मान्यवरांकडे जातो जे या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत. माझ्यासोबत असणार आहेत नेहमीप्रमाणे मान्यवर विविध पक्षांचे आणि संघटनांचे. केशव उपाध्ये, भाजपचे प्रवक्ते, मुख्य प्रवक्ते, त्यांचं स्वागत. संदीप गिड्डे, शेतकरी नेते, त्यांचंही स्वागत. अतुल लोंढे, काँग्रेसचे प्रवक्ते, ते विदर्भाहून आपल्यासोबत आहेत. अशोक वानखडे, दिल्लीस्थित ज्येष्ठ पत्रकार, आणि थोड्याच वेळात घनश्याम पाटील, हे पत्रकार आणि प्रकाशक, दिल्लीहून पुण्याहून आपल्यासोबत असतील. सगळ्यांचं स्वागत. मी केशव उपाध्यांकडे जातोय. केशवजी, भाजपचा कालपासून आविर्भाव हा प्रचंड आक्रमक आहे. आशिष शेलारांनी तर शरद पवारांवरती सुद्धा टीका केलेली आहे. पण हे ज्यासाठी चाललेलं आहे तो हिंसाचार हा जणू काय त्याचं समर्थन होतोय किंवा या किसान मोर्चावाल्यांनी घडवलं असं तुम्हाला वाटतंय का? याच्या मागे कोणीतरी वेगळे आहेत? प्रश्न असा आहे प्रसन्न, खरं म्हणजे याच प्रश्नावरती चर्चा आपण का नाही घेतली हा माझ्या मतलब खरा प्रश्न आहे. म्हणजे असं आहे की अतुल लोंढे काँग्रेसचे आहेत, तुम्ही स्वतंत्र विचारांचे आहात, तुमचा काही पक्षाशी संबंध नाही. वानखेडे वेगळे आहेत, ते गिड्डे वेगळे आहेत. आपल्या सगळ्यांच्या भावना, सगळ्यांचे विचार हे वेगवेगळे आहेत प्रसन्न. पण एका गोष्टीचा संताप आपल्या सगळ्यांना यायला पाहिजे होता की काल स्वातंत्र्य म्हणजे प्रजासत्ताक दिना दिवशी ज्यावेळी आपल्या झेंड्याला उतरवण्याचा प्रयत्न केला जातो, ज्या पद्धतीचा तिथं नंगानाच त्या ठिकाणी घेतला जातो, हिंसाचार केला जातो, याचं दुःख आम्हाला नाही होत का? याचा संताप आम्हाला नाही येत का? आणि खरी चर्चा ही व्हायला पाहिजे की याचा निषेध कडाडून करण्याचं, तो निषेध कडाडून सुद्धा केला जात नाही, हातचं राखून. मग त्यांचं काय म्हणजे असं की मतभेद असतील, माझं म्हणणं की पण हे राष्ट्र सार्वभौम, या राष्ट्राच्या सार्वभौम प्रजासत्ताकाच्या दिवशी अशा पद्धतीने देशाच्या राजधानीमध्ये दंगा करणं, नंगानाच करणं, अराजकता माजवणं हे आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने अत्यंत निषेधाचं असलं पाहिजे. मात्र ते करण्याचं धाडस, ते करण्याचं आपण करत नाही. कारण आपल्या पक्षी म्हणजे दुर्दैवाने देशासाठी सुद्धा आपण पक्षीय भिंती सोडायला तयार नाही. हे सगळ्यात मोठं दुर्दैव, सगळ्यात पहिल्यांदा प्रश्न आहे. मला दुःख वाटतं, तुम्हाला मी सांगतो. दुसरं असं आहे की खरं म्हणजे या सगळ्या याच्यामध्ये कालचा पूर्ण प्रकार तुम्ही लक्षात घ्या. कालचा म्हणजे ज्या ज्या गोष्टी चालल्या होत्या त्या सगळ्या गोष्टी जणू काही म्हणजे एका रात्रीत ना एवढे ट्रॅक्टर तुम्हाला आश्वासन तुम्ही लिहून दिलं, तुम्ही ज्या गोष्टी कबूल केल्यात त्या गोष्टी कबूल करण्याऐवजी त्या गोष्टी तुम्ही पाळल्या नाही, त्या गोष्टी सगळ्या तोडल्या. बरं, दोष काय होता? चला आपण चर्चा करूया. तुम्ही सांगितलं की आम्हाला पहिल्यांदा तुम्ही चर्चेला आला, तुम्ही आंदोलन सुरू केलं, तुम्ही एक ठराविक मागण्या पूर्ण केल्या, सरकारने सगळ्या मागण्यांना प्रतिसाद दिला. इथपर्यंत 11 बैठकातनं सरकार इथपर्यंत तयार झालं की चला 1.5 वर्ष तुमचं व्हायचं ना, आपण 1.5 वर्ष हा कायदा लांबणीवर टाकू.
इतकं सरकार संवाद करत असताना आम्हाला हा कायदा नकोच या हटवादी भूमिकेतनं काल जी अराजकता झाली यातनं हे शेतकरी विरोधी आंदोलन होतं, हे शेतकरी हिताचं आंदोलन नव्हतं, हे सिद्ध झालं. दुःख मला एवढाच आहे, मला अतुल लोंढे माझे मित्र आहेत, तुम्ही सुद्धा मित्र आहात, पण प्रश्न असा आहे की आपल्या देशाच्या प्रजासत्ताकाच्या दिवशी अशा प्रकारची अराजकता देशाच्या राजधानीत होते, मात्र आम्ही हातचं राखून निषेध व्यक्त करतो, हे सगळ्यात दुर्दैव आहे. मला एक प्रश्न मी थोडासा नंतर राखीव ठेवणारे केशव उपाध्यायांसाठी, जर का या गोष्टी काल घडलेल्या इतक्याच वाईट होत्या तर 26 जानेवारी म्हणजे मुळातला 26 जानेवारीचा बंदोबस्त चोख असतो. दिल्ली मुळातच एक प्रकारच्या लॉकडाऊन म्हणण्यापेक्षा प्रचंड बंदोबस्तामध्ये असते. अशा जेव्हा हिंसाचार होतो तेव्हा तो होऊ दिला जातो का, हाही प्रश्न विचारावा लागेल केशवजी. हे चित्र देशासमोर जाण्यात, कारण माध्यमांना तर ते दाखवावंच लागेल. हे दाखवल्यामुळे तयार होणारं चित्र कुणाला फेवरेबल होतं की बघा आंदोलनातले लोक काय काय करतायत, हे दाखवणं कुणाच्या फेवरेबल होतं, हाही प्रश्न मी तुमच्यासाठी राखीव ठेवणार आहे, पण नंतर ठेवणार आहे मी, पण नंतर विचारणार आहे मी हा प्रश्न. मी जातोय, मी अतुल लोंढेंकडे जातोय. अतुलजी, एक मुद्दा आहे, केशवोपाध्यायांचा एक मुद्दा आहे. पॉइंट जर का घेऊन बोलायचं झालं की तर या हिंसाचाराचं आपण समर्थन करायचं का, क्रियेची प्रतिक्रिया वगैरे मानायचं म्हटलं तर बाकीचं खूपच काढावं लागेल. शरद पवारांचे काल शब्द होते की आतापर्यंत सगळा चालढकल झाली त्याच्यामुळे हे झालं, एक प्रकारे त्यांनी संकेत दिला. पण मग इंदिरा गांधी पण काढावं लागेल, मग राम मंदिर काढावं लागेल, गोधरा काढावं लागेल, सगळंच काढावं लागेल. क्रियेला प्रतिक्रिया तुम्ही मानता का? नाही, अजिबात नाही. काल जेव्हा हिंसा सुरू होती तेव्हाच आदरणीय राहुलजींनी या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट जाहीर केली होती की हिंसेने कुठले प्रश्न सुटणार नाही, हिंसेने दोन्हीकडलं नुकसान होत असतं, ते हिंसा करू नये अशी त्यांची प्रतिक्रिया पहिलेच आली होती. आता राहता राहिला प्रश्न 26 तारखेचा, 26 जानेवारीचा, सार्वभौम सत्तेचा, सार्वभौम जनतेचा. तर आम्ही 26 जानेवारी 1950ला सुद्धा निषेध केला होता, ज्यावेळेस संघाने या देशाचं संविधान आणि या देशाचा तिरंगा झेंडा नाकारला होता, आणि आम्ही कालसुद्धा ज्या पद्धतीने हुडदंग झाला त्याचा सुद्धा समर्थन करत नाही. अजूनही एक गोष्ट स्पष्ट व्हायची आहे की दीप सिंधू जो 11 चर्चा झाल्या, ज्याचे आता केशवजी उल्लेख करत होते, त्या 11 चर्चेमध्ये ते कुठेही नव्हते. ज्या दोघांनी जाऊन तिथे लोकांना चिथावलं आणि लोक गेले, तिथे झेंडा लावला, तिरंगा झेंडा काढला असताना तर फाशीच द्यायला पाहिजे नव्हती. त्यांनी तिरंगा झेंडा वरती फडकत होता आणि खालती त्यांनी झेंडा लावला लाल किल्ल्याच्या याच्यावर. केशव, ह्या सगळ्या गोष्टी ओपन आहे, सगळ्या ओपन सोर्समध्ये अवेलेबल आहे, पब्लिक डोमेनमध्ये आहे. त्याच्यानंतर काय सोशल मीडियातून 32 लाख सोशल मीडियाचे कार्यकर्ते अमित शहा सांगतात त्याप्रमाणे आहे ते लागले आपल्या कामाला. पण एक गोष्ट महत्त्वाची, जे राकेश टिकत सांगत होते, मी बोलत नाही आहे, अशोकजी पण तिथे आहे, मी दिल्लीला जाऊन आलो आत्ताच. अतुल लोंढेजी, इकडे एक कालपासून एक घोळ चाललेला आहे. अतुल लोंढेजी, कालपासून तुमच्या समजुतीत चूक नाहीये, एक घोळ असा चाललेला आहे की लाल किल्ल्यावरती लावण्यात आलेले ध्वज हे तिरंगा काढून नव्हते लावण्यात आले, ते नुसते लावण्यात आले होते, किंवा ते सेक्युलरिझम आहे. माझा तुम्हाला एक प्रश्न आहे, अण्णा आंदोलन पहिल्यांदा सुरू झालं होतं त्यावेळी अण्णांच्या मागे अखंड भारत आणि भारत माता होती, त्याच्यावरती आक्षेप घेतल्यानंतर आजपर्यंत केजरीवालांनी कधी स्वतःच्या मागे अखंड भारत आणि भारत माता दाखवली नाही. आजपर्यंत किसान आंदोलनामध्ये कधीही शीख ध्वज दिसला नव्हता, तिकडे हिरव्या रंगाचा त्यांचा किसान रॅलीचा ध्वज दिसला होता. महाराष्ट्रातल्या कोणत्याही राष्ट्रवादीच्या रॅलीत असेल किंवा कोणत्याही आंदोलनामध्ये जातीय, धार्मिक, दैविक असे चिन्ह नसतात. माझा तुम्हाला प्रश्न आहे, तुम्हाला खरंच वाटतं की ते सेक्युलरिझमचं चिन्ह होतं? लाल किल्ल्यावर देशाच्या तिरंगाशिवाय दुसरा झेंडा फडकवणं योग्य नाही. दॅट्स इट, हाच मुद्दा आहे. आणखी तिरंगा इतका सेक्युलर झेंडा कोणताही नाही. दुसऱ्या कोणत्या झेंड्याला दुसऱ्या झेंड्याला नाव ठेवण्याचं काही कारण नाही, तो वेगळा बाब आहे. पण एक महत्त्वाची, राकेश टिकेतांनी जी कालपासून 2 वेळा त्यांनी ही बाब समोर आणली की जो रूट ठरला होता तो रूट बंद करण्यात आला, तिथे बॅरिकेटिंग करण्यात आलं आणि दिल्लीमध्ये जाणारे रूट जे आहे ते मोकळे सोडण्यात आले. दिल्लीमध्ये जाणारे रूट जे आहे ते मोकळे सोडण्यात आले आणि दिल्लीमध्ये रूट जे मोकळे सोडण्यात आलेले रूट तिथल्या बाहेरच्या जे ट्रॅक्टर घेऊन त्यांना माहीत नसल्यामुळे तिथे गेले. दीप सिंधू आणि कोण एक कबड्डी प्लेअर होता, त्या लोकांचे फोटो मोदी साहेबांसोबत आले, कोणत्या चॅनलने अजूनपर्यंत दाखवले नाही. अमित शहा साहेबांसोबत आहे आणि ते स्टार प्रचारक होते सनी देवलने काल नाकारल्यानंतर दीप सिंधू तू मेरा छोटा भाई आहे, त्याचा व्हिडिओ पण दीप सिंधूसोबतचा लोकांनी सोशल मीडियामध्ये आणला, तो पण पब्लिक डोमेनमध्ये आहे. त्यामुळे याची जी चौकशी आहे ती चौकशी अतिशय स्पष्टपणे, पारदर्शकपणे झाली पाहिजे. ज्या कोणी लोकांनी 26 जानेवारीला हुडदंग केला, जे कोणी त्याच्या मागे ब्रेन्स होते त्यांच्यावर कठोरमधली कठोर कारवाई झाली पाहिजे. त्याच्याशी दुमत असण्याचं कारण नाही. पण एक गोष्ट प्रसन्न, उठसूट शेतकऱ्यांवर जाऊन तुटून पडण्याच्या पहिले हा विचार केला पाहिजे की 60 दिवस हाड कापवणाऱ्या थंडीमध्ये शेतकरी बसले होते. 157 शेतकरी मेल्यानंतरही जे व्हायलंट झाले नाही,
ज्यांनी हिंसेचा मार्ग स्वीकारला नाही हो. आणि जे लोक सांगत होते की 1.5 वर्षानंतर आम्हाला जहर प्यायचं असेल तर ते आम्ही आत्ताच का प्यावं नाही. बरं, त्यांना जर मी तुम्हाला उद्या म्हटलं असं की प्रसन्न तुम्ही बरमुडावर बसा, तुम्हाला तो बरमुडा आणि टी शर्ट छान दिसेल आणि तुम्ही जर नाही म्हटलं की माझा हा ड्रेस ठरलेला आहे, तर मग मी तुमच्यावर तो बरमुडा आणि ती टी शर्ट लादली पाहिजे का? ते शेतकरी जर नाही म्हणत आहेत आणि तुम्ही 11 चर्चेनंतर सरकार आपल्या आडमुठेपणावर आहे हे मान्य नाही करायचं, पण शेतकरी आडमुठेपणावर हा प्रचार करायचा. या प्रचारामधून एक गोष्ट खरी आहे, यांची जी मोडस ऑपरेंडी ही आहे की प्रश्न विचारले कोणी की त्याला देशद्रोही म्हणायचं, प्रश्न विचारले की सगळ्या वेळेस फक्त भाजपचं सरकार जे आहे तेच बरोबर असतं, इतर सगळे लोक चूक असतात आणि मग सगळे नॅरेटिव्ह जे सेट करायचे. म्हणजे पहिले यांनी प्रयत्न काय केले, पहिले खलिस्तानी, आतंकवादी, पाकिस्तानी, चायनीज सगळे टायटल लावून झाल्यावर 25 जानेवारीचं सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या. माझा प्रश्न होता ना, म्हणून मी प्रश्न केशव उपाध्यायांसाठी राखीव ठेवलेला आहे की कालचा हिंसाचार होणं हा जसं षडयंत्र असेल तर तो होऊ देणं, तो दाखवत राहणं, तो सारखा समोर येणं हे कोणाच्या फेवरेबल होतं? ते जो आरोप मगासपासून चालला होता गेले 2 महिने की हे कोण आहेत शेतकरी मंडळी, तो दाखवण्याचा प्रयत्न होता का? मी प्रश्न राखीव ठेवला आहे केशव उपाध्यायांसाठी. पण त्यापूर्वी एक छोटासा ब्रेकच्या नंतर मला दिसत आहेत अशोक वानखेडे, घनश्याम पाटील आणि गिड्डेजी पण आहेत. ब्रेक नंतर पाहत राहा एबीपी माझा. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण पाहताय माझा विशेष. चर्चा सुरू आहे कालच्या प्रकारावरती. हिंसाचार झाला होता, घडवला गेला, षडयंत्र होतं का? आणि जर का कुणाचंही षडयंत्र असेल ते रोखता का नाही आलं? 26 जानेवारीचा दिवस दिल्लीमध्ये मोठा बंदोबस्त प्रचंड असतो, रोखता का नाही आलं? तोही मुद्दा आणि हे दाखवण्यामागे काय हेतू असू शकतो? मी आता जातो शेतकरी नेते गिड्डे यांच्याकडे, त्यानंतर अशोक वानखेडे आणि मग मी घनश्याम पाटलांकडे जाईन. संदीप गिड्डेजी, तुमचा या सगळ्या प्रकाराबद्दल काय मत आहे? पहिला मुद्दा मला काही घटनाक्रम त्या ठिकाणी सांगावा लागेल कालचा, शिंगू बॉर्डरचा, ज्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी उपस्थित होतो. शिंगू बॉर्डरवरनं साधारणतः 11 वाजता जी ट्रॅक्टर रॅली आहे ती निघणार होती आणि त्या ठिकाणी सुरुवातीला शेतकरी नेते जे आहेत त्यांच्या कार आणि त्याच्यानंतर ट्रॅक्टर रॅली असं सगळं नियोजन होतं. स्टेजवरती सगळे नेते त्या ठिकाणी जमलेले होते. शिंगू बॉर्डरच्या बरोबर त्या ठिकाणी पोलिसांनी लावलेलं बॅरिकेटिंग आहे, जिथं हरियाणा आणि दिल्लीची बॉर्डर आहे. ते बॅरिकेटिंग तसंच होतं, मात्र त्याच्या अगोदर दिल्लीकडच्या बाजूला त्या ठिकाणी सकाळी म्हणजे पहाटेपासून 6 वाजल्यापासून जवळजवळ 200 ते 250 ट्रॅक्टर्सचा मॉब त्या ठिकाणी जमलेला होता, जो संयुक्त किसान मोर्चाशी संबंधित नव्हता. संयुक्त किसान मोर्चाचा कुठलाही नेता या मॉब बरोबर नव्हता आणि त्या ठिकाणी गुरु तेज बहादूर यांचं स्मारक देखील आहे. आम्ही वारंवार हे सांगत होतो की संयुक्त किसान मोर्चाची रॅली जी आहे ती 11 वाजता चालू होणार आहे, परंतु 8 वाजताच जे मी तुम्हाला म्हटलं की आमच्या बॉर्डरच्या जो बॅरिकेटिंग आहे त्याच्या पुढचे जे ट्रॅक्टर आहेत ते दिल्लीकडे जायला सुरू झाले आणि त्याच्यानंतर पहिला जो बॅरिकेटिंग होता जिथनं आमची रॅली राईट टर्न घेणार होती त्या ठिकाणी संजय गांधी ट्रान्सपोर्ट नगर म्हणून जे आहे समयपूरचा चौक आहे, त्या ठिकाणी असं दृश्य दिसलं की हे सगळी मंडळी जे 250 ट्रॅक्टर पुढचे होते ते तिथं पोहोचले आणि त्या ठिकाणी घोषणा देणं चालू झालं आणि दिल्ली पोलिसांनी शांततेचं आवाहन केल्याचं नाटक केलं. पण काही वेळाच्या नंतर ज्या वेळेला छोटे सिमेंटचे बॅरिकेटिंग आहेत हे ट्रॅक्टरने हटवले, त्यावेळेला तिथं काही क्रेन उपस्थित होत्या, ज्याचा ताबा क्रेनचा ह्या पोलिसांच्याकडे होता. या सिमेंटच्या बॅरिकेटिंगच्या नंतर त्या ठिकाणी काही कंटेनर होते आणि डंपर होते जे दगडांनी भरलेले होते, हे त्या ठिकाणी ऑब्स्टॅकल म्हणून लावले होते, अडथळा म्हणून लावले होते. तर हे जे डंपर आहेत हे त्या क्रेन्सनी बाजूला केले, जे क्रेन्स दिल्ली पोलिसांच्या ताब्यात होते. हे होता तर तो जो आहे तो तर एकदम अगदी तकलादू असा अडथळा होता. बेसिक मुद्दा असा आहे की केशव उपाध्यायांनी जे सांगितलं की काही दिवसापासून षडयंत्र चाललंय, मला हे म्हणायचं आहे की आपल्याकडे सीबीआय आहे, IB आहे, बरीचशी सगळी मंडळी चौकशी यंत्रणा आहे. एवढं मोठं प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं असं काहीतरी षडयंत्र होत आहे तर दिल्ली पोलीस काय करत होते, यांच्या तपास यंत्रणा काय करत होत्या? काही दिवसापूर्वी, मला हे पुन्हा एकदा सांगायचं, काही दिवसापूर्वी एक त्या ठिकाणी संशयास्पद व्यक्ती आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेऊन दिल्ली पोलिसांना स्वाधीन केली. दिल्ली पोलिसांनी त्याला त्यांचं स्टेटमेंट उलट करायला लावलं. ही अशी संदिग्ध व्यक्ती सापडलेली होती. आपण विचारतोय एक एक मुद्दा मी घेतो, आधी एक एक मुद्द्याला उत्तर घेऊन तेवढ्या पुरता घेतो. केशव उपाध्यायची पहिला मुद्दा, किसान मोर्चाचा आणि हिंसाचार करणाऱ्यांचा संबंध नाही असं आपल्याला त्यातले एक आंदोलक सांगतायत. जेव्हा तुम्ही एक जेनेरिक स्टेटमेंट करत होता, हे लोक हे होते का शेतकरी, त्याचं उत्तर तुम्हाला मिळालं.
आता असं आहे की सगळं गोंधळ झाल्यानंतरही अजूनही ते अशा पद्धतीने दावा करणार, याच्यापेक्षा वेगळं दावा म्हणणार का? हे आमचे नाही, हीच त्यांची आता भूमिका असणार. मुळात लक्षात घेतलं पाहिजे. प्रसन्न, थोडंसं आपण नीट चर्चा करूया. ही ज्यावेळी आंदोलन सुरू झालं, 60 दिवसापूर्वी जे आंदोलन सुरू झालं, तर 60 दिवसापूर्वी आंदोलन मागण्या काय होत्या यांच्या? काय बाबा ते एमएसपीचा अंतर्भाव करा, काय पॅन कार्डवरती नुसती खरेदी नको, सेस लावा दोन्हीकडे. आता सरकारने या सगळ्या मागण्यावरती सकारात्मक मुद्दे देत आले. एमएसपी आपण त्याचा निर्णय करूया, त्याचं धोरणात्मक करूया. पॅन नको असेल तर राज्याने सांगून रजिस्टर संस्था कंपल्सरी करूया. दोन्हीकडे प्रायव्हेटमध्ये आणि मार्केटमध्ये सेस ठेवू किंवा न ठेवू ह्याचा निर्णय आपण करूया. एवढं सगळ्या ज्या मागण्यासाठी हे आंदोलन सुरू करण्याचा प्रयत्न सुरू केला गेला विधेयकाच्या निमित्ताने, त्या सगळ्या मागण्यांना सकारात्मक सरकार संवादाने उत्तर देत होतं. इतकंच नाही तर शेवटी सरकारने हे सांगितलं 1.5 वर्ष आपण बाजूला ठेवू. केशवजी, बॉटम लाईन तुम्हाला असं म्हणायचंय की तुम्हाला असं म्हणायचंय हिंसाचार करणारे आणि संयुक्त किसान मोर्चा यांना वेगळं करता येणार नाही असं सुचवताय तुम्ही? म्हणजे मला पुढचा प्रश्न तसा विचारायला. नाही प्रसन्न, माझं पूर्ण होऊ द्या. दोन गोष्टी आहेत. आता नाही असं आहे की मगाशी अतुल लोणेंनी पण सांगितलं काय तो भाजपचा कोणी कार्यकर्ता. आता माझ्याकडे आपच्या कार्यकर्त्याचं ट्विट आहे, त्याचं आहे की लाल किल्ला फतेह झाला, अशा प्रकारे अशाच ट्विट आहे त्याचं. त्यामुळे या सगळ्या प्रकारामध्ये मुळामध्ये असं आहे की तुम्हाला वेगळं तर आता सगळं झाल्यानंतर म्हणजे असं आहे की शेतकऱ्यांनी लिहून दिलं होतं आम्ही हे करणार नाही, आम्ही दिलेला शिस्त पाळू, 12 नंतर आम्ही काय मिरवणूक काढू, ती काय त्यांची रॅली काढू. आता जर शेतकरी नेत्यांनी लिहून दिलंय तर त्याच्यावरती सरकारनी पोलिसांनी विश्वास ठेवायचा नाही का? मला प्रसन्न तुम्ही उत्तर द्या. इथल्या शेतकऱ्यांनी उत्तर द्यावं की जर शेतकरी नेते लिहून देत आहेत, 30 शेतकरी नेते काय जे काय त्यांचं संघटना आहे त्याच्यावरती जर पोलिसांनी सरकारनी जर विश्वास ठेवला असेल तर त्यात गैर काय? त्याच्यामुळे मग हे ना काही कळलंच नाही का? मी असा अर्थ घेतो केशवजी, तुम्हाला असं सुचवायचंय एकदा का मोर्चाला आंदोलनाला परवानगी दिल्यानंतर नैतिक जबाबदारी आयोजकांची आहे, हे तुमचं बोलण्याची बॉटम लाईन असेल असं माझा समज आहे. मी तो प्रश्न विचारतो. ब्रेकनंतर मी पहिल्यांदा अशोक वानखेडेंकडे पण जाणार आहे. पाहत राहा एबीपी माझा. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण पाहताय माझा विशेष. आपली चर्चा सुरू आहे दिल्लीतल्या हिंसाचाराबद्दल आणि त्याला संदर्भ आपण अशा प्रकारे बघतोय की जर का याचं पितृत्व कोणीच घेत नसेल मग ते षडयंत्र होतं का? कारण संयुक्त मोर्चाचे प्रवक्ते आपल्यासोबत आहेत, ते सुद्धा म्हणतात ही मंडळी आमची नाही, ही कोणीतरी भलतीच आहेत, भाजपला हे का नाही सुचलं सरकारला. मी आता जातोय दिल्लीला. आपल्यासोबत दिल्ली स्थित पत्रकार अशोक वानखेडे आहेत. अशोक वानखेडेची आपली कमेंट यावरती. सर्वात पहिले जोशी मला असं म्हणायचं आहे की जे लाल किल्ल्यावर झालं ते अतिशय अक्षम्य आहे. त्याची जबाबदारी कोणी घेऊ ना घेऊ, ज्याचं राज्य आहे, ज्याची सत्ता आहे, दिल्ली पोलीस आहे, त्यांनी त्यांची जबाबदारी त्यांची आहे. सर्वात मुख्य प्रश्न, काल दिल्ली पुलिस कमिश्नर हे म्हणतात की हमारे पास इनपुट था. यदि आपके पास ये इनपुट था तो फिर ये आउटपुट ऐसा क्यों हुआ? तुम्हाला जरी शेतकऱ्यांनी लिहून दिलं असेल, संघटनांनी लिहून दिलं असेल, तरी प्रत्येकाकडे एक बी प्लॅन असतो, सी प्लॅन असतो. आणि ह्या ज्या 2 गोष्टी झाल्यात, ह्या एक मोठी बातमी येते. दिल्लीच्या आंदोलनातून एका संघटनेनं आपला सहभाग मागे घेतलेला आहे अशी बातमी येते. दिल्लीतला जो सगळा संयुक्त मार्च चाललेला आहे त्याच्यामध्ये अनेक संघटना आहेत. हे आंदोलन अजूनही थांबण्याची घोषणा झालेली नाहीये. त्यातल्या एका संघटनेनं आपला सहभाग मागे घेतल्याची बातमी आत्ताच आलेली आहे. मगाशी माझा विषयीची चर्चा सुरू होती पण या बातमीपुरता आपण आता या बातमीवर जातोय. दो-तीन दिन में आपको दिख जाएगा कितने बचे हैं. बहुत अच्छा. आज आपके किसान वापस चले जाएंगे. ठीक है. पहले तो बोलना चाहता हूँ, एक भाई ने पीछे मुझे बताया अभी कि अभी शायद आज तक पे कोई चल रहा है आपका ऑलरेडी लीक चल रही है. राष्ट्रीय किसान मजदूर संघ नहीं है भाई, संगठन है. आपने संघ चलाया है और संघ है कक्का जी का. और मैं और भी नहीं बोलना चाहता हूँ. तो ये जो कल की जो घटना हुई इसके लिए आप मेनली किसको जिम्मेदार मानते हैं? मैं कहता हूँ जो जिम्मेवार हो, नहीं आपकी प्रशासनिक अधिकारी हो या किसान नेता हो या कोई भी किसान हो, जो भी इस घटना के जिम्मेवार हो उनके खिलाफ स्ट्रिक्ट एक्शन लिया जाए. प्रशासनिक अधिकारी इसलिए बोल रहा हूँ, प्रशासनिक अधिकारी इसलिए बोल रहा हूँ कि जिम्मेवारी आपकी भी थी कि लाल किले में झंडे को प्रोटेक्ट करना. आपकी जिम्मेदारी थी, लाल किला बार बार आ रहा है तो लाल किले को प्रोटेक्ट करना. आपने अभी सिर्फ राकेश टिकैत का ही नाम लिया कि उनके ही लोग हैं जो आगे. गाजीपुर की बात कर रहा हूँ. गाजीपुर की. तो अब ओनली राकेश टिकैत वाज रिस्पांसिबल. मैं बैरियर की बात कर रहा हूँ.
बैरियर तोड़ने की बात करो जो लोग लेके, दो ही तो यहाँ नेता थे, कौन बड़े थे भाई? आप 50 नेता के नाम गिना दो ना मुझे। वो काम मत करो कि 40 नेता वहां पर है, उनके नाम आज तक नहीं मालूम किसी को। ये काम मत करो, यहाँ सीधी बात करो ना। यहाँ कौन कौन थे? वीएम सिंह था, राकेश थे, ठीक है, उनके भाई नरेश है, आप उनको भी जानते नहीं, जो प्रेसिडेंट है बीकेयू के। बिल्कुल। तो अब आपके जो साथी किसान है वो आज यहाँ से विदा ले लेंगे, आज से विदा लेना शुरू कर देंगे? वो उनके ऊपर है, पर मैं तो उनसे कह रहा हूँ भाई हम लोग समाप्ति हो गया, ये जो जो मैं साथ AI जाएंगे। केसेस के नेतृत्व में आपने ये मुहिम शुरू की थी और आप देखें तो 26 नवंबर की जो कॉल थी वो AIKSSCC की थी, जिसके आप संयोजक थे। हमारी कॉल थी। तो जो बाकी संगठन के जो और घटक हैं उनका क्या रुख है, खासतौर पे कल की घटना के बाद? देखिए, ये मैं नहीं कह रहा हूं कि मेरे दिल की बात है, जमीर की बात है। ये हर हिंदुस्तानी को ये निर्णय लेना पड़ेगा कि कोई ऐसी चीज ना हो जिसमें आंदोलन को ठेस पहुंचे, जिसमें किसान को ठेस पहुंचे और जिसमें हिंदुस्तान को ठेस पहुंचे। कल मुझे ठेस पहुंची है, इसलिए मैंने अपने साथियों के साथ मिलकर एक नहीं 4 मीटिंग करी हैं। कल रात को करी, सुबह करी, और आखिर में आने के बाद कुछ लोगों ने मुझसे, कुछ भाइयों ने फिर से मुझसे अंदर आके बात की। 3 लॉट वहां पर घर पे भी आए बात करने के लिए, और एक निर्णय लिया है। ये हमारा निर्णय राष्ट्रीय किसान मजदूर संगठन का निर्णय है, ये AIKSCC का निर्णय नहीं है, ये वीएम सिंह का निर्णय है, राष्ट्रीय किसान मजदूर संगठन का निर्णय है, हमारा जितना हमारे पद अधिकारी हैं सबका निर्णय है। Have you conveyed this to the committee at Singhu border? आई हैव नो रीजन टू कन्वे टू एनीबडी। हमसे सीनियर नहीं है, हमसे जूनियर नहीं है, वो अपना चला रहे हैं और हम उनको सपोर्ट कर रहे हैं, अनकंडीशनल सपोर्ट दे रहे हैं भाई। और क्या चाहिए? हमारा मुद्दा एक था, आप हमारी बात को आगे रखे, आपने नहीं रखा, फिर भी हम सपोर्ट कर रहे थे आपको। इससे बड़ी सपोर्ट कौन दे सकता है? अब आपका आगे प्रोटेस्ट सर, हाउ विल यू सी, इन व्हाट फॉर्म? यू विल सी। मैं इतना कहना चाहता हूं उत्तर प्रदेश किसानों को, जितना धान आपका बिका है वो हाईकोर्ट, सुप्रीम कोर्ट, वीएम सिंह के ऑर्डर से बिका है, इतना आपको वायदा करना चाहता हूं। मैं वायदा कभी नहीं करता, वायदा करना चाहता हूं जितना इस साल बिका है इससे कम से कम दुगना अगले साल बिकेगा आपका धान, सरकारी खरीद पर, MSP पर। सर, व्हाट इफ गवर्नमेंट कंसीड ग्राउंड, आप क्या क्रेडिट लेंगे? अगर मान लीजिए सर उसके बाद चल रहा है आपके निकल जाने के बाद, और गवर्नमेंट ग्राउंड कंसीड करता है और MSP वाली जो बात है उसकी मान ली जाती है, तो विल यू टेक दैट क्रेडिट सर? देखो, एक चीज जब आदमी हट जाता है तो क्रेडिट नो क्रेडिट की बात ही नहीं आती है यार। आज मैं क्रेडिट के लिए नहीं बैठा हूं। आपने कितना क्रेडिट मुझे दे दिया जब मैं आपको मालूम भी था कि 1 लाख करोड़ रुपया किस किस के घर में गया है, क्रेडिट दिया मुझे। वीएम सिंह क्रेडिट के लिए नहीं है, मुद्दों के लिए आता है वीएम सिंह। ठीक सर, ठीक सर। थैंक यू सो मच। नीरज एक मिनट सर। मोठी बातमी आहे, वीएम सिंग जे ऑल इंडिया किसान संघर्ष कोऑर्डिनेशन कमिटीचे समन्वयक आहेत, त्यांनी आपण आंदोलनातून माघार घेत असल्याचं जाहीर केलेलं आहे। संयुक्त किसान मोर्चातला एक महत्त्वाचा सहभाग आहे ऑल इंडिया किसान संघर्ष कोऑर्डिनेशन कमिटीचा। मी यासाठी मला पहिली कमेंट घ्यायची आहे गिड्डे यांची। गिड्डे, तुमच्या संयुक्त मोर्चाच्या बाबतीतली नवीन डेव्हलपमेंट याबाबतीत काय म्हणणं आहे? त्यांनी टिकेतांवरती टीका केली आहे। नाही, पहिला मुद्दा असा आहे की वीएम सिंग हे संयुक्त किसान मोर्चाचे घटक नाहीत। 25 नोव्हेंबरला ज्यावेळेला पंजाबकडे शेतकरी निघाले तेव्हाच त्यांनी त्या कमिटीतनं बाहेर पडण्याची घोषणा केलेली होती, आणि त्यानंतर बुराडी मैदानात परत येण्याची शेतकऱ्यांना घोषणा केल्यानंतर शेतकरी त्यांच्यावर चिडले होते। म्हणून कुठेतरी शेतकऱ्यांची संवेदना मिळावी, प्राप्त व्हावी म्हणून ते गाजीपूर बॉर्डरला बसले होते। संयुक्त किसान मोर्चाचे ते घटक नाहीत। दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती जी ह्या संयुक्त किसान मोर्चाची भाग आहे, हे सगळ्या काड्या त्या वीएम सिंग साहेबांनी केल्यानंतर त्यांना त्या समन्वयक पदावरनं देखील हटवण्यात आलेलं आहे। त्यामुळे वीएम सिंग बाहेर पडल्यामुळे काही फरक पडणार नाही, कारण वीएम सिंग फक्त 30-40 शेतकऱ्यांना घेऊन त्या ठिकाणी बसलेले होते, त्यामुळे तो मुद्दाच नाही आहे। वीएम सिंग मुळातच ह्या संयुक्त किसान मोर्चाचा भाग नाही आहेत। आमचं आंदोलन जे आहे ते चालूच राहणार आहे। ठीक आहे, मी एक हे भाजपकडनं वेगवेगळ्या खेळ्या करण्यात येत आहेत। शेतकरी आंदोलन काल त्यांनी बदनाम करण्याचा प्रयत्न केला, आज ते फूट दाखवतायत, असं काहीही करता येणार नाही। आमच्याकडं आम्ही स्पष्ट सांगितले, कालचा लाल किल्ल्यावरच्या घटना जी आहे पूर्ण निषेधार्ह आहे। आम्ही स्वतः या घटनेची तक्रार करण्यासाठी तयार आहोत। दिल्ली पोलिसांना, प्रशासनाला आम्ही स्वतः त्या ठिकाणी पूर्ण सहकार्य करण्यासाठी ठीक आहे। तयार मी आहोत। तुमच्या 2 जे मुद्द्यांबद्दल कोणी होते गिड्डेजी मी त्यांना भाजपच्या शोधून प्रवक्त्यांकडे काढा। जाईन आमच्या समोर आणा। की काही लोकांना असं बाजूला करून फूट पडल्याचं दाखवण्याचा प्रयत्न होतोय की मी त्यासाठी भाजपकडे जाईन, पण त्यापूर्वी फक्त वानखेडेची कमेंट पूर्ण करतो आणि घनश्याम पाटलांकडे पण जायचंय। वानखेडेजी,
नाही, प्रश्न हा आहे जोशी की या पूर्ण या जो कालचा जो हिंसाचार झाला त्याचा फायदा कोणाला? हे जर म्हणतात षडयंत्र आहे तर मग काय, जेव्हा अयोध्याचं ती मस्जिद तुटली तेव्हा तर सगळ्यांनी लिहून दिलं होतं सुप्रीम कोर्टात की काही होणार नाही, परंतु झाल्यावर ते आमचे लोक नव्हते, ते कोणीतरी बाहेरचे लोक होते. असे अडवाणी पासून जोशीपर्यंत सगळे म्हणत होते. भाजपच्या प्रवक्त्यांना विचारा. मग आज जर हे शेतकरी नेता असे म्हणतात की हे जे आतंकी जे लोक होते ते आमची नव्हती, तर मग त्यांना विश्वास, त्याच्या विश्वास का नाही ठेवायचा? बरं, प्रश्न हा. दुसरा प्रश्न, या हिंसाचारामुळे फायदा कोणाला? या हिंसाचारामुळे सर्वात जास्त नुकसान या शेतकरी मुवमेंटचं झालं. याचा जर फायदा कोणाला होत असेल तर सरकारला होत आहे. कारण सरकारने 11 मीटिंग घेतल्यानंतरही त्याची कोंडी फुटली नाही. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या शरणमध्ये गेल्यावरही सर्वोच्च न्यायालयाने हात वर केले. अशा वेळेला कुठे ना कुठे हे आंदोलनकार्यांवर काहीतरी आरोप लागावे, ते आंदोलन फिसकटावे. मी तो प्रश्न म्हणूनच ठेवला होता. मी तो प्रश्न ठेवला होता. मी आपण तो उपाध्यायांना विचारणारच आहोत, कारण हे उघड दिसतच आणि त्याचे पडसाद दिसत आहेत. मी घनश्याम पाटलांची कमेंट घेतो. पोलीस काय करत होतं प्रश्न? येस, मी विचारतो वानखेडेची. घनश्याम पाटील, पहिल्यांदा बीएमसी गट यातून बाहेर पडलाय, त्यांचं मी अभिनंदन करतो. कोणतीही क्रांती ही हिंसात्मक किंवा मस्तर प्रेरित नसते. या आंदोलनामध्ये सगळे राष्ट्रविघातक गट एकत्र आलेत असा आरोप केला जातोय आणि त्यामध्ये तथ्य होतं, हे काल सिद्ध झालं. आता संदीप गिड्डे यांनी जसं सांगितलं की कालपर्यंत ते म्हणत होते की या आंदोलनामध्ये समाजविघातक लोक नाहीयेत आणि आजची लगेच त्यांनी जबाबदारी झटकली आणि सांगितलं की आमचा त्यांच्याशी संबंध नाहीये. तसंच बीएमसीच्या बाबत त्यांनी सांगितलं. आता ते बाहेर पडल्यानंतर ते म्हणतात की आमचा त्यांच्याशी काही संबंध नाहीये. म्हणजे महात्मा गांधींनी जे सांगितलं होतं, मुळात आंदोलन, सत्याग्रह हे शब्द आले की महात्मा गांधी आठवतात आणि महात्मा गांधींनी कोणत्याही हिंसेचं समर्थन केलं नव्हतं. खरं नैतिक दृष्ट्या जर विचार केला नाही, पण घनश्याम पाटील, घनश्याम पाटील ऐका ना. राष्ट्रवादीचे नेते, सर्वोच्च नेते शरद पवार काल असं म्हणाले, घडला प्रकार चुकीचाच आहे, पण इतक्या प्रमाणात ढकलला का गेलं या दिशेने या सगळ्या आंदोलनाला, यासाठी त्यांनी सरकारवर बोट ठेवलंय. त्याचा अर्थ असा की क्रियेची प्रतिक्रिया, उत्स्फूर्त नुसतं नाहीये, काहीतरी झालं, काहीतरी उत्स्फूर्तपणे बाहेर आलं. मुळात यामध्ये हे शेतकऱ्यांचं आंदोलन नाहीच आहे, असं जनमत तयार झालेलं आहे. त्यामध्ये सत्यवतही काल दिसून आलं. कालची जी घटना होती ती एक मोठी शोकांतिक आहे, दुर्दैवी घटना आहे. राष्ट्राच्या दृष्टीने तो एक मोठा आघात आहे. आपली प्रतीकं आपण जपायला हवीत, आपल्या अस्मिता आपण जपायला हव्यात. यामध्ये शेतकरी म्हणून जे कोणी पुढे येत आहेत त्यांची खरी रूप आता दिसायला लागलेली आहेत आणि हे आंदोलन एक प्रायोजक घेऊन कशा पद्धतीने चालू आहे ते आता संपूर्ण देश पाहतोय. शेतकऱ्यांच्या भल्याचा विचार यामध्ये होत नाहीये, याला नेतृत्व चांगले मिळालं नाहीये. जर शेतकरी आंदोलनात चांगले नेते असते तर असा प्रकार घडलाच नसता. म्हणजे त्यांचं नियोजन नव्हतं का? त्यांच्या कार्यकर्त्यावर नियंत्रण ठेवणं ही या आंदोलनातल्या नेत्यांची जबाबदारी नव्हती का? ते आधी तरी मान्य करायला हवं. त्या ठिकाणी ते कमी पडलेले. ठीक आहे, मी हा प्रश्न विचारतो, पण हा मुद्दा मगाशी अशोक वानखेडे म्हणाले की मग ही लाईन खूप दूरवरती जाईल. शेवटी एक प्रचंड मोठं आंदोलन आहे. मी एक छोटासा ब्रेक घेतो. ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण ट्विटर पोल सुद्धा घेतला होता. तुम्हाला सुद्धा आम्ही याच्यामध्ये सहभाग घेण्यासाठी आम्ही आवाहन केलं होतं ट्विटरवरती. बघूया ट्विटरचा पोल सध्या तरी काय म्हणतोय. शेवटचा पोल नंतर बघू, पण आताचा पोल काय सांगतोय. दिल्लीतल्या हिंसाचारामागे षडयंत्र आहे का? 83% लोक होय म्हणतात, 17% लोक नाही म्हणतात. तुम्ही सुद्धा आता ट्विटरवरती जाऊन एबीपी माझाच्या ट्विटर हँडलवरती जाऊन या पोलमध्ये सहभाग देऊ शकता, मत नोंदवू शकता. मी एक छोटासा ब्रेक घेतो. ब्रेक नंतर पुन्हा भेटूया. पाहत राहा एबीपी माझा. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपली चर्चा चालू आहे दिल्लीतल्या कालच्या हिंसाचाराबद्दलची. आणखी एक बातमी येऊन धडकते इथे. ती बातमी म्हणजे आणखी एक संघटना या आंदोलनातून माघार घेण्याचं जाहीर करत आहे. कृषी कायद्याविरोधात एकत्र आलेल्या शेतकरी आंदोलनात काही संघटना बाजूला व्हायला लागल्या आहेत. व्हीएम सिंग यांची संघटना, भारतीय किसान युनियन संघटना, जिचा शॉर्ट फॉर्म भानू होतो, ती सुद्धा बाहेर जात असल्याचं त्यांनी घोषणा केलेली आहे. चिला बॉर्डरवरील शेतकरी आंदोलन संपवण्याची घोषणा त्यांनी केलेली आहे. कालच्या हिंसाचारानंतर 2 संघटनांनी शेतकरी आंदोलनातून माघार घेतलेली आहे. तरी सुद्धा आपल्या चर्चेमध्ये सहभागी झालेले गिड्डे जे संयुक्त किसान मोर्चाचे पदाधिकारी आहेत, निमंत्रक आहेत, त्यांनी मात्र म्हटलेले आहेत की ही संघटना इतकी महत्त्वाची नाही, जी सिंग यांची संघटना आहे. मी भाजप प्रवक्ते केशव उपाध्यायांकडे जातो. केशव उपाध्यायजी, या डेव्हलपमेंटकडे आपण कसं पाहताय? नाही, या डेव्हलपमेंटपेक्षा मला गिड्डेंचं खरंच कौतुक वाटतं. तुम्ही गिड्डेंची प्रतिक्रिया घ्यायला पाहिजे. ते यावेळी म्हणले असते नाही यांचा काही दम नाही, हे आमच्यासोबत नव्हते, त्यांना काही अर्थ नाही. म्हणजे काल 250 ट्रॅक्टर त्यांच्या म्हणण्यानुसार पुढे येऊन थांबले, जे गोंधळ झाला, 250 ट्रॅक्टर आमचे नव्हते. आता ते काल एक पहिले नेते बाहेर पडले, त्यांचा काही संबंध नाही.
एक मिनिट माझं पूर्ण होऊ द्या. त्याच्यानंतर आता हे दुसरे नेते बाहेर पडले, ते म्हणतील त्यांचा आमचा काही संबंध नाही. म्हणजे ज्यावेळी सगळं नीट चाललं होतं त्यावेळी मात्र सगळं छान होतं, आता मात्र काही गोष्टी अडचणीत झाल्या की ते आमचा नाही. मुळात एक लक्षात घेतलं पाहिजे प्रसन्ना, म्हणजे शरद पवारांच्या विधानाचा तुम्ही वारंवार उल्लेख करता आणि तुम्हाला त्यांचं स्टेटमेंट महत्त्वाचं असू शकतं, मला त्याचं ऍक्शन कारण नाही, क्रिया प्रतिक्रिया. आणि मला वानखेड्यांचे मला आश्चर्य वाटलं खरं म्हणजे. वानखेडे अत्यंत ज्येष्ठ पत्रकार आहेत, अनुभवी पत्रकार आहेत, पण किमान आंब्याची साल संत्र्याला लावणं हा प्रयोग तरी त्यांनी इथं करण्याचं काम नव्हतं. ज्या राम मंदिराचा उल्लेख त्यांनी केला, राम मंदिराच्या बाबतीत एक गोष्ट स्पष्ट होती, शेकडो वर्षांचा संघर्ष या राम मंदिरासाठी झाला आणि रामाच्या अस्तित्वाला नाकारण्याचं आणि इथल्या हिंदू समाजाच्या भावना दुखावण्याचं काम वर्षानुवर्ष सुरू होतं. मी त्याच्यात जात नाही, तो पूर्ण वेगळा विषय ठरेल. केशवजी, ट्रॅक बदलेल पूर्ण चर्चेचा. काय म्हणणं आहे या संघटना बाजूला पडण्याबद्दल, काय म्हणणं आहे कालचा हिंसाचार चालू राहण्याबद्दल आपलं काय म्हणणं आहे, जो सगळे जण विचारतायत तुम्हाला प्रश्न? त्याबद्दल मी येतोय. कालच्या त्याच्यामध्ये कालच्या आंदोलनामध्ये, शेतकऱ्यांच्या 60 दिवसाच्या आंदोलनामध्ये सरकार 12 वेळा दर 5व्या दिवशी सरकार चर्चा करत होतं, सरकार सातत्याने चर्चा करत होतं, तुमच्या सगळ्या मागण्यांवरती सरकार सकारात्मक होतं, तरी सुद्धा केवळ हटवादीपणातनं हे शेतकरी विरोधी आंदोलन सध्या सुरू आहे. आता सुद्धा ते शेतकरी विरोधी आंदोलन शेतकऱ्यांच्या हिताचं आंदोलन नाही. तिसरं असं, या संघटना आता माघार का घेत आहेत, खरं म्हणजे त्यांच्या लक्षात असं, कारण ज्या पद्धतीच्या शेतकरी विरोधी शक्ती या आंदोलनामध्ये शेतकऱ्यांच्या नावाखाली घुसल्यात, कदाचित गिड्डे त्यामध्ये सहभागी नसतील, मला गिड्ड्यांबद्दल चांगली माहिती आहे, पण अशा पद्धतीने जर एखाद्या आंदोलनाचा उपयोग जर काही अपप्रवृत्ती घेत असतील तर गिड्डे ती जबाबदारी झटकता येईल. ठीक आहे, शेवटच्या काही प्रतिक्रिया गिड्ड्यांपासून सुरुवात करूया. गिड्डेजी, तुमचं उत्तर, तुमचं प्रत्युत्तर बोला गिड्डेजी. नाही, मुळात जो विषय आहे की जसं व्हीएम सिंगांच्या बाबतीत मी सांगितलं, BKU भानू ही देखील साधारणतः गेल्या महिन्यामध्ये 12 डिसेंबरच्या आसपास त्या ठिकाणी चिल्ला बॉर्डरचं जे त्यांचा जाम होता, तो जाम त्यांनी हटवलेला होता राजनाथ सिंगांच्या बरोबर पॉझिटिव्ह चर्चा करून. त्यामुळं त्यांनी ऑलरेडी अशा पद्धतीची सरकारला मिळालेली संघटना हीच त्यांची इमेज होती, ते आज त्यांची समोर आली, त्यामुळे तो काही विषय नाही आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की कृपया करून भाजपने अशा पद्धतीचा आंदोलनाला बदनाम करू नये. जी काही लोक त्या ठिकाणी जो काही लाल किल्ल्याचा वरचा जो झेंडा आहे, मुळात विषय असा आहे की लाल किल्ल्यावरचा जो तिरंगा जो झेंडा आहे, तो तिरंगा झेंडा जो आहे तो कुठेही हटवण्यात आलेला नाही. समोर जी प्राचीर आहे 15 ऑगस्टला जिथं प्रधानमंत्री झेंडा फडकवतात, तो काल त्या ठिकाणी मोकळा खांब होता. काही असामाजिक तत्वांनी त्या खांबावरती त्या ठिकाणी साहिब निशान जे आहे ते त्या ठिकाणी फडकवलं, त्याचा देखील आम्ही निषेध केलेला आहे. आणि त्या ठिकाणी जी लोक गुन्हे दाखल झालेले आहेत, आम्ही कबूल करताय. असामाजिक तत्व याच्यामध्ये शिरली आहेत, हे गिड्डे, संदीप गिड्डेच कबूल करतायत. असामाजिक तत्व लाल किल्ल्यावरती शिरलेली होती, संयुक्त किसान मोर्चामध्ये नाही. आणि जी शिरलेली होती ती आम्ही पोलिसांना दिलेली आहे. यापुढे देखील जे सापडतील ते आम्ही पोलिसांना देऊन टाकू. असा मुद्दा ह्याच्यामध्ये अजिबात मी अतुल लोंढेंकडे कमेंट केला जातो, मी बराच काळ गेलो नाही. अतुल लोंढेजी, आता जर का संयुक्त किसान मधले पदाधिकारीच आपल्या कार्यक्रमात जाहीरपणे सांगतात की काही असामाजिक तत्व घुसली होती, मग तरी सुद्धा काँग्रेससह भाजप इतर पक्ष कालच्या हिंसाचाराचं जरा दबक्या आवाजामध्ये, जरा थोडे सौम्य शब्दामध्ये निषेध नव्हे तर थोडीशी नापसंती लाल किल्ल्यावरती घुसले असतील म्हणतोय मी म्हणालो ना, तत्व आंदोलनात नाही आहे. लाल किल्ल्यावरती असामाजिक तत्व घुसले असतील. काल ज्यांनी हिंसा केली, गिड्डेजी मी अगदी स्पष्टपणे मांडतो, काल ज्यांनी हिंसा केली ते तुमच्या आंदोलनाचा भाग नाहीत असं तुमचं म्हणणं आहे. मी त्याबद्दलच प्रश्न विचारतोय. अतुल लोंढेजी, काल या हिंसाचाराबद्दल आज जसा अगदी स्पष्ट शब्दात विरोध करतायत, आपण का करत नव्हता, आपण निषेध का करत नव्हता? अतुल लोंढे, स्पष्टपणे हिंसेचा निषेध काल झालेला आहे, उगाच थोपवण्याचा काही अर्थ नाही आहे. मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की जे अशोक वानखेडेंनी जो मुद्दा उपस्थित केला की याच्यामध्ये फायदा कोणाचा, सगळ्या किसान मोर्चाच्या आंदोलकांचं FIR मध्ये नाव आहे, हरकत नाही, त्यांनी आश्वासन दिलं होतं, तर मग दीप संधूचं आणि त्या लोकांचं FIR मध्ये नाव का नाही हा एक प्रश्न आहे. आणि भाजप एवढा मोठ्याने आपण विचारलं उपाध्याय का नाव नाही, कार्यक्रम करत उपाध्यायाची नाव का नाही, हा माणूस तुमच्या जवळचा म्हणजे तुमच्या वरिष्ठांच्या जवळचा असल्याचा थेट आरोप होतो. उत्तरच द्या तुम्ही. 20 आरोप नाही हो, सिद्ध आहे ते, त्यांनी प्रचार केलाय, तो स्टार कॅम्पेनर होता उपाध्यक्षाचा. एक मिनिट, आता एक अतुल लोंढे जर ऐकून घ्या ना, माझ्याकडे आता आपच्या नेत्याचं ट्विट आहे की त्यांनी म्हटलंय की लाल किला फतेह हो गया, हे कालचं ट्विट आहे. मग आपचे सगळे नेत्याच्यामध्ये दोषी धरायचे करा.
मुळात असं आहे की त्यांच्यावरही करा त्या गुन्हे दिवशी दाखल. भाजपचा काही आपल्या संबंध नाही. लोकांवर 20 दाखल तारखेला करा. जो 20 कुणी तारखेला नेता या दीपसिंधूवर का नाही? समर्थन दीपसिंधू हा स्वतः झेंडा तिथे लावला त्यांनी. त्या दीपसिंधूवर गुन्हा का दाखल नाही? कोणाला फायदा आहे या आंदोलनाचा? या आंदोलनामध्ये हिंसा पसरवण्याचा फायदा कोणाला आहे? ते का पुढे येत नाही? ते का पुढे येत नाही? ही जबाबदारी केशवपादेची ही जबाबदारी जरी हे प्रश्न थोडे अडचणीचे वाटत असले तरी जबाबदारी केंद्र सरकारवर असणार आहे की हे असामाजिक तत्व आली कुठून, एवढी दिल्लीच्या 26 जानेवारीला घुसली कुठून, याचं उत्तर सुद्धा सरकारला द्यावं लागेल. आणि त्याच वेळी आपल्या सगळ्यांची एक मुखानं मागणी आहे की यामागचे षडयंत्रकारी समोर आले पाहिजे, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजेत. अगदी संयुक्त किसान मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे. आज मध्येच काही महत्त्वाच्या बातम्या आल्यामुळे वेळ अपुरा पडला, त्यामुळे घनश्याम पाटील आणि वानखडेजी मी तुमच्याकडे फार येऊ शकलो नाही, त्याबद्दल दिलगीर आहे. पण कार्यक्रमाच्या निमित्तानं लोकांपर्यंत हा मुद्दा पोहोचलेला आहे. जे काल कौतुक चाललं होतं अशा असामाजिक तत्वांच्या कृत्यांचं, ते मात्र थांबेल. संयुक्त किसान मोर्चा सुद्धा म्हणतोय की या गोष्टींचं आमचं समर्थन नाही. किमान षडयंत्राचा नकार तरी महत्त्वाचा ठरतो, तो या कार्यक्रमामध्ये दाखवला गेला. याबद्दल सगळ्यांचे आभार. इथेच थांबूया. पाहत राहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.